शाळेवर जातच नाही, गेला तर त्यालाच ज्ञान नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून त्या शिक्षकाचं ट्रेनिंग, आणि ते ट्रेनिंग म्हणजे काय, तर आज शिक्षण क्षेत्रात नवीन टूल्स निघालेले आहेत. त्या नवीन टूल्सचा जर वापर केला तर विद्यार्थ्यांची कनेक्टिव्हिटी आपल्याला करता येते. आणि म्हणून या नवीन टूल्समध्ये शिक्षकांना आधी ट्रेन केलं तर त्या टूल्सचा ते वापर करतील आणि मग विद्यार्थ्यांना ते ट्रेन करू शकतील. त्या संदर्भातली एक मोठी योजना याच्यामध्ये मांडली आहे. आणि 100 कोटी रुपये व्हर्च्युअल क्लासरूम्स करता ठेवले आहेत, की ज्या माध्यमातून आपण व्हीसॅटच्या माध्यमातून, सॅटेलाईटच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरूम्स तयार करायच्या, की ज्या माध्यमातून समजा एखाद्या जिल्ह्यामधल्या सगळ्या शाळांमध्ये जर या क्लासरूम तयार केल्या तर एक शिक्षक हा कुठल्या तरी सेंट्रल रूममध्ये बसून ज्यावेळी शिकवेल त्यावेळी सगळ्या शाळांना तो पाठ्यक्रम शिकता येईल. आणि तो जर ट्रेंड शिक्षक ठेवला, आणि अलीकडच्या काळात असं लक्षात आलं आहे की दृकश्राव्य माध्यमातून जे शिकवलं जातं ते मुलांना अधिक ग्रास्प होतं आणि ते अधिक चांगल्या प्रकारे समजतं. त्यामुळे क्वालिटी ऑफ एज्युकेशन याच्यावर एक मोठा भर दिलेला आहे. त्याचसोबत हायर एज्युकेशनमध्ये आज आमचा प्रॉब्लेम काय आहे, तर आमचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे हायर एज्युकेशन घेणारे लोक आमच्याकडे कमी आहेत आणि त्यासोबत त्याची क्वालिटी अत्यंत खराब आहे. आणि म्हणून सरकारने जर आपण गेले काही वर्ष बघितलं तर हायर एज्युकेशनवरची गुंतवणूकच थांबवून दिली आहे. हायर एज्युकेशनमध्ये 70% गुंतवणूक खाजगी क्षेत्राची आहे, 30% सरकारची आहे. आणि खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला अडचण नाही आहे, खाजगीकरणाला माझाही विरोध नाही आहे, कारण खाजगीकरणाने मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या. पण त्या खाजगीकरणासोबत जे व्यापारीकरण आलं त्यातनं एक फार मोठी वंचितांची पिढी तयार होते आहे. आणि त्यासोबत या खाजगी कॉलेजेसची अवस्था अशी आहे की या कॉलेजेसमध्ये आज कुठल्याही क्वालिटीवर भर दिला जात नाही आहे. म्हणजे एक नॅस्कॉमनी सर्वे केला, त्या सर्वेत असं लक्षात आलं की आउट ऑफ एव्हरी 4 क्वालिफाईड ग्रॅज्युएट इंजिनियर्स ओनली 1 इज ग्लोबली क्वालिफाईड. फक्त एक असं आहे की ज्याला ग्लोबली एम्प्लॉयबिलिटी आहे, बाकी 3 लोकांना नाही आहे. आणि म्हणून याही संदर्भात सरकारने आपली गुंतवणूक वाढवणारा हा पहिला अर्थसंकल्प आहे की ज्यात 5 IIT, हे सेंटर ऑफ एक्सलन्सच आहे. IIT म्हणजे छोटं नाही आहे. 5 IIT, 5 IIM, 12 मेडिकल कॉलेजेस आणि 5 एम्स असं भरगच्च पूर्ण उच्च शिक्षणावरचं इन्व्हेस्टमेंट सरकार करते आहे. आणि मला वाटतं याच रेटनी जर इन्व्हेस्टमेंट केलं, एक IIT ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याचा परिणाम असा असतो की त्यातनं पूर्ण आपली पिढी तर तयार होतेच, पण त्यातनं गुणवत्तापूर्ण फॅकल्टी देखील तयार होते. आज 100 इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण उघडले, फॅकल्टी कुठे आहे? म्हणजे एका इंजिनिअरिंग कॉलेजचं इन्स्पेक्शन येतं त्यावेळेस दुसऱ्याचा उधारीवर तो आणतो आणि मग त्याचं आलं की हा तिकडे उधारीवर पाठवतो. अशा प्रकारचं आपले ते काम चाललं आहे. तर त्याही संदर्भात एक मोठी योजना ही चांगली तयार केलेली आहे. आज आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर कौशल्य प्रशिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जर अर्थव्यवस्था ग्रो करायची असेल तर त्या अर्थव्यवस्थेच्या ग्रोथ करता कौशल्य प्रशिक्षित, स्किल डेव्हलप्ड मॅनपॉवर लागते, कौशल्य लागतात. आणि 2009 साली आमच्या पंतप्रधान मनमोहन सिंगजींनी अनाऊन्स केलं होतं की 2022 सालापर्यंत 52 कोटी प्रशिक्षित लोक आम्ही देशात तयार करू. कारण हे जे आम्ही ह्युमन रिसोर्स परदेशात पाठवायचं आहे म्हणतो ते हे कौशल्य प्रशिक्षित ह्युमन रिसोर्सच जाऊ शकतं. आमच्या इथे नर्सेस तयार झाल्या तर जगात आमच्या नर्सेस गेल्या. त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रात आम्ही लोकांना ट्रेन करू त्या त्या क्षेत्रात जगाला आपण त्यांची जी काही भूक आहे ती पुरवू शकू. पण दुर्दैव असं आहे 52 कोटी करू असं सांगितलं, 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये 50 लाख लोकांनाही आम्ही प्रशिक्षित करू शकलो नाही. आता एक लक्षात घ्या की हे जे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे हे जन्मभराकरता नाही आहे, पिढी निघून जाते. 4 वर्षात 2 पिढ्या त्या ठिकाणी बिना प्रशिक्षणाच्या निघून गेल्यानंतर उद्या त्या तुमच्यावर लायबिलिटी आहे. कारण ज्यांना शिक्षण नाही आहे, प्रशिक्षण नाही आहे, रोजगार नाही आहे, असे जर युवा तुम्हाला मिळाले तर ते युवा तुमच्यावर लायबिलिटी बनतील. आता सुदैवाने स्किल इंडिया अशा प्रकारची योजना या अर्थसंकल्पात जाहीर केली, ज्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये 20 कोटी लोकांना प्रशिक्षित करायचं त्याची संपूर्ण योजना स्पेल आउट केली आहे. मोदीजींनी गुजरातमध्ये कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठ तयार केलं. 50,000 कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्सेस त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आणि त्यातनं प्रशिक्षित मॅनपॉवर तयार केलं. आपल्या जुन्या काळामध्ये गावामध्ये 12 बलुतेदारीची पद्धत होती, ज्याच्यामध्ये नावी होता, शिंपी होता, वेगवेगळे सगळे लोक होते, लोहार होता, सुतार होता. आज त्यांचीच आवश्यकता आहे जगाला, पण ज्या फॉर्मॅटमध्ये ते आहेत त्या फॉर्मॅटमध्ये नको. तर त्यांना कौशल्य प्रशिक्षित केलेलं आणि सर्टिफाईड केलेलं ज्या क्षणी आपण करू त्या क्षणी आमचा सुतार हा जग घेऊन जाईल, त्या क्षणी आमचा लोहार हा जग घेऊन जाईल, त्या दिवशी आमचा शिंपी हा जग घेऊन जाईल.
आणि म्हणून त्या संदर्भातलं एक खूप मोठं स्किल इंडिया अशा प्रकारचं कार्यक्रम देखील या अर्थसंकल्पाने हातामध्ये घेतला आहे. हेल्थच्या संदर्भातल्या अनेक योजना आहेत. वेळेची कमतरता असल्यामुळे मी सगळ्या योजनांमध्ये जाणार नाही, पण 2-3 गोष्टी मला यात महत्त्वाच्या वाटतात की फ्री डायग्नोस्टिक आणि फ्री ड्रग अशा प्रकारची एक योजना जाहीर होते आहे. कारण आज ग्रामीण भागामध्ये डायग्नोस्टिक्सची व्यवस्था नाही आहे. ग्रामीण भागात कशाला, शहरांमध्ये मेडिकल कॉलेजेसचे MRI बंद आहेत. दुसरे MRI म्हणजे एक MRI काढायचा तर खाजगी MRI असेल तर तिथेच जावं लागतं, गरीबाला ते परवडत नाही. आणि म्हणून फ्री डायग्नोस्टिक आणि फ्री ड्रग आमच्या ज्या काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, आमची जी काही जिल्हा रुग्णालय असतील, याच्यामध्ये देशामध्ये ही जर व्यवस्था उभी केली तर लोकांना चांगलं आम्ही हेल्थ केअर देऊ शकतो. आणि त्यासोबत प्रिव्हेंटिव्ह केअरच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट 2 या ठिकाणी केलेल्या आहेत की अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, जवळपास 20,000 गावं अशी आहेत की ज्या 20,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये कंटॅमिनेशन आहे. एक 3 वर्षाचा महत्त्वाकांक्षी प्रोग्राम आहे की ज्या 3 वर्षात या 20,000 गावांना स्वच्छ पाणी आम्ही पुरवणार आहोत. दुसरं एक महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये एक ड्रग रेग्युलेटरी आणि फूड रेग्युलेटरी नेटवर्क, म्हणजे फूड टेस्टिंग लॅब्स आणि ड्रग टेस्टिंग लॅब्स. आज फूड टेस्टिंग लॅब का आवश्यक आहे, आम्ही आमच्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये जे दूध पितो आहे हे दूध नाही, हे जहर आहे. आम्ही जे अन्न खातो आहे ते अन्न नाही आहे, ते जहर आहे. आम्ही फूड सेफ्टी ॲक्ट तयार केला, त्या ॲक्टमध्ये कंटॅमिनेशन करता येणार नाही, भेसळ करता येणार नाही, सगळं सांगितलं. पण त्याकरता लॅबॉरेटरीज कुठे आहेत? महाराष्ट्रात आपल्याला आश्चर्य वाटेल, अख्ख्या महाराष्ट्रात 2 लॅबॉरेटरीज आहेत फूड डिपार्टमेंटच्या. आणि त्या 2 लॅबॉरेटरीजमध्ये किती सॅम्पल तपासले जातील. त्यामुळे छापा मारायचा, सॅम्पल कलेक्ट करायचं, संध्याकाळी त्या ज्याच्याकडे छापा मारला त्याला बोलवायचं, त्याच्याशी तोडपाणी करायचं आणि त्याला लायसन्स देऊन टाकायचा. अशा प्रकारचं आमच्या इथे चाललं आहे. महाराष्ट्रात आमचं जे हेल्थ विभाग आहे त्यांच्या 31 प्रयोगशाळा आहेत. या 31 पैकी 30 प्रयोगशाळेत लोकविश्लेषकच नाही आहे. त्यामुळे तिथला जो क्लर्क आहे, बाबू आहे, तोच त्या ठिकाणी रिपोर्ट देतो. मग तो काय करतो आहे, तो त्याला मनात येईल तो रिपोर्ट देऊन राहिला. आणि आम्ही जहर रोज खातो आहे. जर हे फूड टेस्टिंग लॅब देशामध्ये तयार झाल्या तर देशातली भेसळ दूर होईल. भेसळ दूर झाल्याबरोबर आमची रोगराई देखील दूर होईल आणि हेल्थवरचा जो पैसा आम्ही खर्च करतो तो पैसा कुठेतरी आम्हाला कमी करावा लागेल. आणि म्हणून त्याच्यावर कुपोषणावर एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. महिलांच्या संदर्भात देखील खूप मोठ्या तरतुदी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. विशेषतः आज महिला सुरक्षा हा एक अतिशय ऐरणीचा विषय आहे. आणि मग वुमेन सेफ्टी इन पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, 150 कोटी रुपयाची मोठ्या शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेची योजना असेल, किंवा क्रायसिस मॅनेजमेंट सेंटर्स असतील, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. देशामध्ये जोपर्यंत आमच्या इथे महिलांची संख्या आम्ही वाढवणार नाही, जोपर्यंत आमच्या इथे स्त्रीभ्रूण हत्या होत राहील, देश प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून आमच्या मुली या आमचा ॲसेट आहे, या आमची लायबिलिटी नाही आहे, ते समाजाचा ॲसेट आहे. अशा भाव ठेवून त्या ठिकाणी ही योजना तयार केली आहे. त्याच्यामध्ये मग अजून काही योजना आहेत. बचत गटांकरता 4% व्याजाच्या योजना असतील, किंवा एक अतिशय चांगलं इन्स्ट्रुमेंट स्मॉल सेव्हिंगचं मुलींच्या शिक्षणाकरता आणि लग्नाकरता सरकार इंट्रोड्यूस करत आहे, की ज्यातनं छोट्या ठेवीतनं मुलींकरता एम्पावर करण्याकरता एक मोठी रक्कम आपल्याला पलीकडच्या काळात उपलब्ध होईल. एक इन्फ्रास्ट्रक्चरचं जे क्षेत्र आहे हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे, ज्याचा बोगलेजींनी या ठिकाणी उल्लेख केला. त्या क्षेत्रात मी 1-2 मिनिटात आपल्याला सांगणार आहे की महत्त्वाचा बदल काय आहे. मागच्या सरकारनं असं म्हटलं होतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये 5व्या प्लॅनमध्ये 40 लाख कोटीची गुंतवणूक आपल्याला करायची आहे, ती सरकारी क्षेत्र करू शकत नाही. म्हणून आम्ही PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून आम्ही ही गुंतवणूक करू. मोदीजींनी सांगितलं PPP नाही, PPPP, चौथा पी त्यांनी लावला. म्हणजे काय, त्यांनी सांगितलं पीपल्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये पब्लिक कोण आहे तर सरकार आहे. पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी क्षेत्र, प्रायव्हेट म्हणजे खाजगी क्षेत्र, यांची पार्टनरशिप. मोदीजी म्हणाले चालणार नाही. सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये जनतेचा काय सहभाग आहे, जनतेच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही आहे. आणि म्हणून त्यांनी PPPP पीपल्स पब्लिक पार्टिसिपेशन, पीपल्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा प्रकारचा नारा दिला. आणि त्या माध्यमातून खूप योजना या ठिकाणी. पण आज खाजगीकरणाचा दुरुपयोग का होतो आहे, टोलची पॉलिसी असेल, का दुरुपयोग होतो आहे.
आमच्या इथे खाजगीकरणाचा कायदाही नाही आणि त्या संदर्भातलं एक खाजगीकरणाचं टेंडर कसं काढलं पाहिजे याची कोणाला माहिती देखील नाही, त्याचं कुठलं फ्रेमवर्क नाही आणि म्हणून याची इन्स्टिट्यूटच तयार करायचं त्यांनी ठरवलं. गुजरात एकमेव राज्य असं आहे की ज्या ठिकाणी कायदा आहे, बाकी कुठेही कायदा नाही. आपल्या महाराष्ट्रात टोल जर लावायचा असेल तर तो जो ठेकेदार आहे तोच त्या ठिकाणी व्हेकल सेन्सस करतो, तोच सांगतो इतक्या गाड्या चालल्या आहेत, तोच एस्टिमेट तयार करतो, मग तोच त्याच्यावर प्रोजेक्शन करतो आणि मग तोच टोल लावतो आणि तोच वसुली करतो आणि तोच 5 वर्षांनी सांगतो मला आता याच्यात लॉस येतो अजून 5 वर्ष वाढवून द्या आणि चाललं आहे आपलं जन्मभर, कारण फ्रेमवर्क नाही आहे. आणि म्हणून ती इन्स्टिट्यूट 500 कोटी रुपये खर्च करून की ज्यातनं फ्रेमवर्कही तयार होईल, ज्यातनं नोहावी तयार होईल, ज्यातनं ट्रान्सपरन्सी येईल, ज्यातनं लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये येईल, अतिशय महत्त्वाची स्टेप ही या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. रस्त्यांच्या बाबतीत सांगितलं, मागच्या सरकारने दर दिवशी 8 किलोमीटर रस्त्यांचं टार्गेट ठेवलं होतं, दर दिवशी 8 किलोमीटर. आता नितीन जे आपले रस्ते मंत्री आहेत त्यांची स्पीड आपल्याला माहिती आहे, नितीनजींनी टार्गेट ठरवलं आहे 23 किलोमीटर पर डे, थेट 8 किलोमीटर पर डेवरनं 23 किलोमीटर पर डे. आणि मी विश्वासाने सांगतो की वर्षाच्या शेवटी नितीनजी 25 किलोमीटर अचीव करतील, कारण त्यांनी तेवढी कामं देखील या ठिकाणी देऊन टाकलेली आहेत. काही एक्सप्रेसवेची कामं याच्यामध्ये घेतली आहेत, एअरपोर्ट्सच्या संदर्भातल्या तरतुदी आहे. पोर्ट्सच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची तरतूद आहे की 16 नवीन पोर्ट आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि ही जी 16 नवीन पोर्ट आहेत, कारण आज आमच्या इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या प्रोडक्टिव्हिटीवर, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसवर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा येतो की एखाद्या आमच्या बंदरामध्ये एखादं जहाज आलं तर ते जहाज 4-4, 5-5 दिवस थांबवून ठेवावं लागतं, कारण जागाच नाही आहे, रिकामं करता येत नाही. आणि मग त्याचा टर्नअराऊंड पिरियड जो वाढला तर त्याचा संपूर्ण नफ्यावर मोठा परिणाम होतो. आणि म्हणून 16 पोर्ट तयार करणं त्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम या ठिकाणी सांगण्यात आला आहे. आणि एवढंच नाही तर 2 पोर्ट जे आहेत, कांडला आणि JNPT, या पोर्टवर SEZ. आता पोर्टवर जर SEZ आला, SEZ इज अ फॉरेन टेरिटरी इन इंडियन टेरिटरी, ज्यातनं 100% एक्सपोर्ट करायचा आहे. आता जर मॅन्युफॅक्चरिंग SEZ एखादा पोर्टवरच तयार झाला तर एफिशियन्सी किती वाढेल, आणि ती एफिशियन्सी वाढली त्यातनं रोजगार वाढेल, त्यातनं सगळ्याच गोष्टी वाढतील. अतिशय चांगली योजना या ठिकाणी ही मांडलेली आहे. एनर्जीचं जे सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये देखील खूप महत्त्वाचा एक बदल या सरकारने सांगितला. आणि अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट जे आहे त्याला अल्ट्रा सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी आम्ही वापरू. आता आपले सगळे पॉवर प्लांट सब क्रिटिकल टेक्नॉलॉजीचे आहेत, ज्याच्यामध्ये 1 किलो कोळसा आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये 40 ग्रॅम राख तयार होते आणि त्या राखेने संपूर्ण प्रदूषण होतं. अतिशय इनएफिशियंट अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो. चीनने मागच्या 5 वर्षामध्ये सगळे सब क्रिटिकल प्लांट चेंज केले आणि अल्ट्रा सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी वापरली. तीच आता आपण वापरायचं ठरवलं आहे. त्याच्यातनं प्रदूषण कमी होईल, एफिशियन्सी वाढेल आणि त्या माध्यमातून विजेचे भाव देखील कमी होतील. एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं काय केलं या क्षेत्रात, आज आमच्या देशामध्ये विजेचे भाव जास्ती का आहेत, तर चंद्रपूरमध्ये पॉवर प्लांट आहे, बाजूला आंध्र प्रदेशच्या मंचिरियलमध्ये कोळसा आहे, चंद्रपूरमध्ये कोळसा आहे, वणीमध्ये कोळसा आहे. पण आम्ही चंद्रपूरच्या पॉवर प्लांटला कोळसा कुठून देतो, महानदी कोलफिल्ड्समधनं. आम्ही ओरिसातनं कोळसा आणतो आणि तो चंद्रपूरला देतो. मग महानदीला आम्ही कुठनं कोळसा देतो किंवा ओरिसामध्ये आम्ही कुठनं कोळसा देतो, गुजरातच्या पोर्टवर जो कोळसा येतो तो गुजरातमधनं ओरिसाला जातो. म्हणजे ओरिसाजवळ कोळसा आहे त्याला गुजरातने कोळसा द्यायचा, महाराष्ट्राजवळ कोळसा आहे त्याला ओरिसाने कोळसा द्यायचा. हा सगळ्या कोळशाच्या ट्रान्सपोर्टमध्ये लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो. आणि म्हणून मोदीजींनी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विनंती केली, माझ्या पोर्टवर ओरिसाचा कोळसा येतो आणि मला ओरिसातनं कोळसा येतो, माझ्या पोर्टचा कोळसा मला द्या आणि ओरिसातला कोळसा ओरिसाला द्या. दोघांमधला जो प्राईस डिफरन्स असेल तो मी पे करेन. त्यातनं देशाचे लाखो कोटी रुपये वाचतील जे ट्रान्सपोर्टवर खर्च होत आहेत आणि जे सामान्य माणसाच्या खिशातनं चालले आहेत. पण सरकारने त्याच्यावर वर्क केलं नाही. आता या सरकारने रॅशनलायझेशन ऑफ कोल हे केल्याबरोबर कोल ट्रान्सपोर्टेशन, आणि कोल ट्रान्सपोर्टेशन हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे की ज्यातनं कित्येक ठिकाणी कोळसा गायब होऊन जातो, त्याच्यामध्ये दगडं येतात, गोटे येतात. आणि त्यामुळे हे सगळं टाळण्याचं एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना याच्यामध्ये केलेली आहे. हाऊसिंगचं जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये देखील खूप बदल, अफोर्डेबल हाऊसिंग तयार झालं पाहिजे, सामान्य माणसाला परवडलं पाहिजे. आज मुंबईमध्ये स्लम काय, कारण आपल्याला मुंबईत गेल्या 5 वर्षात 11 लाख घरं बनवायची होती, 50,000 घरं सरकार बनवू शकलं नाही. 2030 सालापर्यंत 33 लाख घरं अफोर्डेबल मुंबईमध्ये बनवायची आहेत, त्याची योजनाच नाही आहे. याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग करता विशेष बँक तयार केली आहे सरकारने की जी बँक अफोर्डेबल हाऊसिंगच्या प्रोजेक्ट्सला त्या ठिकाणी फायनान्स करेल आणि अफोर्डेबल हाऊसिंगचा स्टॉक त्या ठिकाणी तयार होईल. आत्तापर्यंत हाऊसिंगमधलं जे FDI होतं त्या FDIचे नॉर्म्स असे होते की ज्यातनं केवळ मोठे प्रोजेक्ट घेता यायचे आणि मग ते मोठे प्रोजेक्ट हे प्रीमियम प्रोजेक्ट यायचे. त्याची कॅप देखील कमी केली, अर्ध्यावर आणली
आणि त्यामुळे छोटे प्रोजेक्ट त्यातनं होतील. छोटे प्रोजेक्ट म्हणजे मग ते अफोर्डेबल प्रोजेक्ट होतील आणि सामान्य माणसाला परवडेल अशी घरं तयार करण्याच्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 100 स्मार्ट सिटीजचा उल्लेख या ठिकाणी केला. केवळ 100 स्मार्ट सिटीज नाहीत, आज आमच्या देशामध्ये या सरकारनं असं ठरवलं आहे की 500 शहरं जी आहेत, छोटी शहरं, या 500 छोट्या शहरांना 10 वर्षामध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यात तयार करायचं आणि त्याकरताची योजना आणली आहे. आणि या 100 स्मार्ट सिटीज म्हणजे काय, ज्यावेळेस मुंबई झाला आणि मुंबईनंतर आपण नवी मुंबई वसवलं, तशा प्रकारची अजून 5 शहरं आपण जर वसवली असती तर कदाचित मुंबईवर एवढा लोड आला नसता. किंवा इतकं अनप्लॅन डेव्हलपमेंट मीरा भाईंदरला दिसतं, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अनेक ठिकाणी आपण आउटस्कट्सला पाहतो की व्यवस्था उभ्या राहू शकल्या नाहीत, कारण त्याचं प्लॅनिंग, रेट ऑफ अर्बनायझेशन आणि रेट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन ह्याच्यात मिसमॅच आहे. आणि एक मॅकेन्झीने रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं की हा मिसमॅच जर राहिला तर पुढच्या 20 वर्षात 2020 सालापर्यंत अशी अवस्था येईल की महाराष्ट्रातली आणि देशातली शहरं राहण्यालायकच राहणार नाहीत. त्यात नुसता कचरा दिसेल, सांडपाणी दिसेल, घाण दिसेल आणि त्याच्यातलं इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची आवश्यकता आहे. मग हे 100 स्मार्ट शहरं जी आहेत ही सॅटेलाईट सिटीज आहेत आणि एखाद्या वाढत्या शहराचा जो बाहेरचा भाग असतो त्याला नियोजनबद्ध शहरात रूपांतरित केलं तर त्या ठिकाणी जो हाऊसिंग स्टॉक तयार होतो तो अफोर्डेबल तयार होतो, त्यातनं त्या ठिकाणी सामान्य माणसाला राहायला जागा मिळते. अन्यथा शहराच्या बाहेरच्या भागात स्वस्त जमिनी आहे म्हणून कुठली परवानगी न घेता त्या ठिकाणी बांधकाम होतं, गुंठेवारीच्या अंतर्गत बांधकाम होतं आणि मग आज आपण ठाण्यामध्ये वगैरे जे बघतोय की रोज एक घर पडतं, एक बिल्डिंग पडते, लोक मरतात, त्याच्यावर कुठला कंट्रोल नाही आहे. आणि म्हणून हे शहरं तर तयार करायचे पण स्मार्ट सिटीज तयार करायच्या, स्मॉल अर्बन सेंटर्स असे तयार करून हा रेट ऑफ अर्बनायझेशन जो आहे तो कॅच करायचा, अशा प्रकारचं एक महत्त्वाकांक्षी योजना याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर या 500 शहरांकरता जुन्या सरकारनं त्यांना कर्ज मिळावं याकरता केवळ 5,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती. या एका वर्षात मोदीजींच्या सरकारनं ती तरतूद 50,000 कोटीवर नेली. त्यामुळे ज्या नगरपालिकांच्या शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल. नुसतं महानगरपालिकाची क्षेत्र ही विकसित होऊन चालणार नाही. 227 नगरपालिका जर महाराष्ट्रातल्या चांगल्या झाल्या तर महाराष्ट्र चांगला होऊ शकतो. म्हणून ही देखील एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आणली. बँकांच्या संदर्भात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते क्रिएट करण्याकरता बँकांना इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड काढायची परवानगी दिली. ती आदल्या सरकारने दिली होती, पण ती परवानगी देताना बँकेचे लोक इथे आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की शेवटी बँकेला एक CRRचा SLRचा रेशिओ हा मेंटेन करावा लागतो. म्हणजे किती पैसे आलेल्या पैशातनं तुम्हाला कर्ज देता येईल, किती सरकारी याच्यात गुंतवणूक करावी लागेल, रिझर्व्ह बँकेत गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे 100 रुपये आले तर त्यातले कदाचित 80 रुपये देता येतील, 60 रुपये देता येतील. आता हे जे बॉन्ड्स काढायची परवानगी सरकारने दिली याच्यामध्ये CRR, SLR किंवा प्राईम जे सेक्टर ऑफ लेंडिंग या तिन्ही क्षेत्रातनं त्याला वगळण्यात आला आहे. म्हणजे आलेला 100% पैसा हा लेंड करता येईल आणि त्यामुळे लेंडिंगची कॉस्ट कमी होईल आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर करता फायनान्स जो आहे तो या बँकांच्या माध्यमातून कमी पैशात उपलब्ध होईल, अशा प्रकारचं देखील त्यामध्ये तरतूद केली आहे. एक कृषी क्षेत्राच्या संदर्भात आपण सांगू आणि मग एक दोन छोट्या गोष्टी सांगून मी संपवणार आहे. कृषी क्षेत्राच्या संदर्भात खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या आणि मग ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की मनरेगाची योजना. आता मनरेगाची योजना म्हटली तर चांगली आहे, म्हटली तर वाईट आहे, कारण त्या योजनेत ॲसेट क्रिएशनच होत नाही आणि ॲसेट क्रिएशन जर झालं नाही तर 35-35 हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करायचे आणि त्यातनं परतावा जर काही नसेल तर एक दिवस तुम्हाला दिवाळखोरीत जाहीर करावी लागेल. आणि त्यामुळे जुन्या योजनेतला हा महत्त्वाचा जो काही हे होता तो त्यातनं दोष तो दूर करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये झाला. मनरेगाची योजना तर आहे, पण यात काय सांगितलं, त्यातनं मिनिंगफुल ॲसेट आम्ही तयार करू. मनरेगाच्या योजनेतनं जर ग्रामीण रस्ता तयार झाला तर ते ॲसेट आहे, पण मनरेगाच्या योजनेतनं काहीच न करता त्या ठिकाणी जे पेमेंट चाललेले आहेत त्यातनं आपण कधीच सस्टेन करू शकणार नाही. आणि मग महत्त्वाचा मूलभूत बदल काय केला, अनेक वर्ष मागणी होती की ही जी काही मनरेगा योजना आहे किंवा आपल्या इथे रोजगार हमी योजना महाराष्ट्राची जुनी होती, रोजगार हमीच्या योजनेतनं शेती जी आहे त्या शेतीतल्या कामांकरता तुम्ही परवानगी द्या. आता आपल्या इथे 45% रोजगार शेतीतनं तयार होतो आणि शेतीला आज लेबर्स मिळायला तयार नाही आहे आणि त्यामुळे शेतीतला लेबर महाग झाला आहे, आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे, त्यातनं त्या सगळ्या याच्यामुळे आपली इनपुट कॉस्ट जास्ती होऊन जाते.
त्या मनाने भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी शेती करायला पाहत नाही आणि अशा सगळ्या दुष्टचक्रातनं मग सातत्याने मागणी होते की जो मिनिमम सपोर्ट प्राईस आहे ती वाढवा, म्हणजे इनपुट कॉस्ट कमी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने शेतीच्या माध्यमातून ज्यांना आपण रोजगार देतो आहे त्यांनाच जर रोजगार हमी योजनेमध्ये आपण ॲडजस्ट केलं आणि शेतीमध्ये पेरणी टू कापणी असं काही पिकांकरता जर आपण मनरेगातनं त्याला मान्यता दिली तर हा पूर्ण रोजगार मिळेल, त्यातनं